मित्रांच्या बरोबर खेळण्याच्या आकर्षणातून आपण शाखेत जाऊ लागतो। त्यानंतर संघाच्या कामाची छोटीशी का होईना जबाबदारी आपल्याकडे येते आणि मग आवश्यकता असते ती ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी, स्वतःमध्ये काही कौशल्य विकसित करण्यासाठीच्या प्रशिक्षणाची। त्यासाठी आपल्या जिल्ह्यातील सर्व बाल सेवकांसाठी प्रारंभिक वर्गाचे आयोजन वणी येथील सरस्वती विद्या मंदिर येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉक्टर मधुकर आचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। या वर्गासाठी सर्व बाल स्वयंसेवकांनी पूर्णवेळ प्रशिक्षण हे देण्यात आले। जातीपाती विरहित राष्ट्रभक्ती ही जागृत झाली असून या कार्यक्रमाला त्र्यंबकेश्वर, निफाड पार्किंग, दिंडोरी चांदवड, सुरगाणे पेठ येथून विद्यार्थी हे दाखल झाले होते। या कार्यक्रमाच्या सांगतेनंतर मिष्टान्न भोजन देण्यात आलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शिबिर होतं, त्याच्यात आम्हाला जातीपाती विरहित सेवा कशी करायची राष्ट्राची हे समजलं। यातून आम्हाला स्वतःवर कसं नियंत्रण ठेवणे हे कळलं। आम्हाला या प्रशिक्षणामध्ये कसे खेळ खेळायचे, कोणते खेळ, दानपट्टी, व्यायाम आणि ते कसं करायचं ते शिकवलं इथं। परत शाखा कशी मांडायची, शाखा कशी सोडवायची ते शिकवलं सगळं। झेंड्याला प्रणाम कसं करायचा ते शिकवलं। आम्ही सर्व जातीचे पोरं याच्यात आलो होतो। स्वतःचे कपडे कसे धुवायचे, ताट कसे धुवायचे, व्यायाम कसा करायचा, अजून वडीलधारांची आज्ञा कशी पाळायची, परत वडिलांनी त्यांनी सगळं सांगितलेलं काम करायचं, त्यांचं सर्व ऐकायचं, वडिलांना त्याला जीव लावायचा। कसं वाटलं इथे येऊन? चांगलं वाटलं। काय काय शिकले? शाखा कशी लावतात ते, व्यायाम, सूर्यनमस्कार, प्रार्थना। किती दिवस होते इथं? 3 दिवस। व्यवस्था कशी होती राहण्याची, खाण्याची? चांगली होती। तुम्ही पोरांना काय सांगाल? इथे जाऊन सगळ्यांना गोळा करून तिथे काय सर्व मुलांनी इथे या, स्वतःच आपण कसे राहतो ते शिकून घ्या। आम्ही इथं सरस्वती विद्यामध्ये सरस्वती विद्यालय शाखा लावायचं शिकलो। प्रार्थना ते समूहगीत पाठ केली। स्वतःची भांडी स्वतःने धुणे सुद्धा शिकलो आम्ही। स्वतःची भांडी स्वतःने, अजून स्वतःची कामं स्वतः करणे, प्रार्थना म्हणणे। दुसरीकडे जीवन कसं असतं ते आम्हाला इथे येऊन समजलं। दुसरीकडचं जीवन कसं असतं ते आम्हाला इथे येऊन समजलं। कुठनं आले? आम्ही मंदिरावरून आलो, निफाड तालुक्यातून आलो। एकंदरीत कसं वाटलं? खूप छान आम्हाला इथे येऊन खूप छान वाटलं। आयोजन कसं होतं? आयोजन चांगलं होतं। आम्ही पुढच्या वेळेस पण येणार आहे। पुढच्या येणार? 3 दिवसापूर्वी इथे आलो होतो। इथली राहायची सोय पण भारी आहे आणि इथं काय अडचण नाही आणि आम्हाला काय वेगवेगळे खेळ शिकवले आणि आज आमची जायची पण सोय भारी केली आणि ना आम्ही स्वतःचे कपडे धुतले, हात धुतलं, खायची प्यायची एकदम व्यवस्था एकदम भारी। स्वराज्य न्यूजसाठी वृत्त संपादक शामराव सुरोणे, वणी।